प्रांजल समीर महाडी देवरूखची वहिनी ताईंच्या माध्यमातून 201 रुपयाचं पारितोषिक आहे मानाचा मुजरा करतो आणि म्हणून बघा मित्रांनो स्तवन झालेला आहे गाण्याकडे वळतोय म्हणायचं आहे काय तत्पूर्वी बघा मित्रांनो आज आपण सर्वजण नाही त्या चालूच राहतील हा आणि म्हणून हॉलवाल्यांना एक विनंती आहे की लाईट बघा जर बंद करता आली तर करा म्हणजे तुमच्या मापाने आहे ना कारण करा करा हा करा थोडासा वयसाचा कालोख करा आणि म्हणून बघा गण या ठिकाणी गातो म्हणायचं आहे काय आज मित्रांनो सर्वांच्या मनातली इच्छा तर निश्चित पूर्ण झालेली आहे की दोन शाहिरांचा सामना इतके वर्ष होत नव्हता तो आता व्हायला लागलाय घरच्या देवाचा कौल दिलेला आहे ना घरच्या देवाचा कौल भेटलाय आणि म्हणून बुवा आज बारी तुमचा आणि माझा मुंबई रंगमंचावरचा दुसरा कार्यक्रम आहे पण या जरा लावून टाकत आदर्शात वाकत आणि घरात जाऊन बसा आंबा चोकत आज तुम्हाला घेतो बुवा आज बरोबर तुम्हाला घेतो आणि म्हणून तुम्हाला परवा पण बुवा म्हटलंय आज बघू द्या किती तयारीत बुवा आलात तुम्ही पेपर बघूया आज कसा सोडवता तो आणि म्हणून मित्रांनो गाणं गातोय म्हणायचं आहे काय लक्ष असावं हॉलवाल्यांना विनंती आहे लाईट बंद करा कृपया लाईट बंद करा साऱ्या भक्तांच्या श्वासात चालणारी तुझीच शक्ती आहे मग तुला प्रसन्न करण्याची गणराया आणि या भक्त जनांकडे चांगलीच युक्ती आहे सदैव मुखात तुझे नाव घेणे आणि सदैव मुखात तुझेच नाव घेणे हीच गणराया खरी भक्ती आहे आणि तुझ्याच चरणावर हे गणराया अरे या भक्त गणांना मिळणारी खरी मुक्ती बघा बुवा म्हणायचं आहे काय आज चाहूल लागले प्रत्येक भक्त गणाला त्याच्या बाप्पाची पण सध्या मित्रांनो कोकणामध्ये आपल्या भात लावणीचं सीझन चालू आहे बरोबर ना तो शेतकरी अगदी आनंदाने बघून आपल्या बाप्पाला सांगतोय बाप्पा अरे तुझं आगमन तर निश्चितच होणार आहे पण जे काय मी माझं छोटस रोपण लावलंय ते तुझ्या आशीर्वादानं तुझ्या चांगल्या आशीर्वादानं ते फुलून येऊ दे माझं जे काही छोटस रोपण आहे त्याला चांगला बहर येऊ दे आणि तोच विषय आज शेतकरी राजा आपल्या बापाकडे त्याच्या चरणावरती काय मागणं मागतोय म्हणून म्हणायचंय हो ऐका की या धरणीवर शेतकरी अहो धान पिकाचे कष्ट करी अहो या धरणीवर
शेतकरी आणि धान पिकाचे कष्टकरी मग मुखी घेऊन तुझे काम कराया अरे मुखी घेऊन काम तुझे काम कराया रुपये घरी छाया हे बाबा तू कराया अरे रुपये घरी छाया बाबा तू कराया शेतकरी धान पिकाचे कष्टकरी या धरणीवर शेतकरी धान पिकाचे कष्टकरी मुखी घेऊन नाम तुझे काम कराया मुखी घेऊन नाम तुझे काम कराया तुझी छाया बाप तू गणराया तुझी छाया बाप तू गणराया शेतकरी धान पिकाचे कष्टकरी या धरणीवर शेतकरी धान पिकाचे कष्टकरी मुखी घेऊन नाम तुझे काम कराया मुखी घेऊन नाम तुझे काम कराया तुझे घर जाया अरे रुजून आले रूप चांगले तू तरी दया घना तू तरी दया घना तू तरी दया घना नागराला बैल जोडले आता याव धराया नागराला बैल जोडले आता याव धराया तुझी घरी छाया रे बाप तू गणराया तुझी घरी छाया बाप तू गणराया लावणीच्या कामाची सुरुवात झाली आता सुरुवात झाली आता सुरुवात झाली आता आणि पावसाळ्याच्या मेघराच्या सांग विघ्न हरता सांग विघ्न हरता सांग विघ्न हरता भोळ्या भक्तांच्या या कष्टाला रंग भराया भोळ्या भक्तांच्या या कष्टाला रंग भराया तुझी घरी छाया बाप तू गणराया तुझी घरी छाया बाप तू गणराया हो या धरणीवर शेतकरी धान पिकाचे कष्टकरी या धरणीवर शेतकरी धान पिकाचे कष्टकरी मुखी घेऊन नाम तुझे काम कराया मुखी घेऊन नाम तुझे काम कराया तुझे घर जाया
कृपेची धर छाया हे बाप तू गणराया